जेव्हा संपूर्ण सृष्टी अत्याचाराने थरथरत होती तेव्हा एका देवीने जन्म घेतला, त्या म्हणजे माता कात्यायनी. पुराणात एक वर्णन आहे, महिषासूर देवांवर अत्याचार करू लागला. त्याला ब्रह्मदेवाकडून असा वर मिळाला होता की त्याचा वध केवळ एका स्त्रीच्या हातून होऊ शकेल. हा वर मिळाल्याने तो गर्विष्ठ झाला, कारण त्याला वाटत होतं की कोणती स्त्री त्याचा वध करू शकत नाही. त्यानंतर त्याने देवांना स्वर्गातून हाकलून दिलं आणि लोकांवर अमानुष अत्याचार करू लागला. हे पाहून देवांनी महादेवीची प्रार्थना केली. त्या प्रार्थनेतून एक तेजस्वी शक्ती प्रकट झाली. ही शक्ती ऋषी कात्यायन यांच्या आश्रमात अवतरली, त्यामुळे तिला कात्यायनी देवी म्हटलं गेलं. सुवर्णासारखा तिचा तेजस्वी देह, सिंह तिचं वाहन, 4 हातात शस्त्र आणि तिचा आशीर्वाद. जेव्हा देवी रणांगणात अवतरली तेव्हा महिषासुराची गर्जना थरथरू लागली. तिच्यामध्ये आणि महिषासुरामध्ये प्रचंड युद्ध सुरू झालं. महिषासूर कधी राक्षसाच्या रूपात तर कधी म्हशीच्या रूपात लढू लागला, पण अखेरीस देवीच्या तलवारीच्या एका प्रखर प्रहाराने महिषासुराचा वध झाला. या विजयामुळे सृष्टीत पुन्हा धर्म आणि शांती प्रस्थापित झाली. म्हणूनच माता कात्यायनीला महिषासूर मर्दिनीही म्हणतात. भक्त मानतात तिच्या उपासनेने जीवनातील अन्याय, भीती आणि अत्याचारांचा नाश होतो. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय माता दी.